महाराज नमस्कार. डायरेक्ट मारता येत नसेल, डायरेक्ट मर्डर करता येत नसेल तर हळूहळू इंजेक्शन देऊन कुठला तरी रोग लावून किंवा हळूहळू मारायचं. म्हणजे महाराज तुमचा असा कार्यक्रम वाजवला जातोय इतका भारी कार्यक्रम वाजवला जाते आणि तुम्ही हसत खुसत वाजवतायत. हसत खुसत म्हणजे हसीमध्ये मी पाहतोय की अरे यार, मी ज्याला ज्याला समजवू शकलो त्याला त्याला समजवू शकलो आहे महाराज, ज्याच्यापर्यंत मी पोहोचलोय. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा, कारण की कार्यक्रम तुमचा वाचतोय, तुमच्या लक्षात येत नसेल तर मी आणून देतो. मी इथे जास्त फोडून बोलू शकत नाही, कुठल्या कंपनीचं नाव घेऊ शकत नाही, पण तुम्ही काही गोष्टी ऑब्झर्व करा ज्या माझ्या लक्षात आलेल्या आहेत. चला महाराज, तर आता डोक्यात घ्या एक कुठल्याही कंपनीचं 10-26, कुठल्याही कंपनीचं. आणि आता बऱ्याच कंपन्यांनी काय 10-26 किती किलोचं आहे तर महाराज, तर किलोचं येतं महाराज ते 50. 10-26 कुठल्याही कंपनीचं घ्या. तर आता लफडे असे होत चाललेत महाराज, तिची किंमत 10-26ची आपण 1800 धरू आजच्या हिशोबाला. आणि आता लफडे असे होत जाते, त्याच्यामध्येच नवीन ग्रेड आलेले आहेत काही कंपन्यांच्या वेगवेगळ्या. त्या आहेत महाराज 40 किलोच्या. किती रे? 40 किलो. आणि तुम्ही हशी खुशी टाकतायत महाराज. त्याच्यामध्ये बी काय एनपीके जवळपास सेमच आहे. जेवढं याच्यामध्ये उलट 10-26 मध्ये जेवढं एनपीके आहे तेवढं त्या ग्रेडांमध्ये नाहीये. 10-26 मध्ये एनपीके किती? नत्र 10%. त्या ग्रेडमध्ये नत्र कमी आहे. 10-26 मध्ये 26% स्फुरद आहे, त्या ग्रेडमध्ये कमी आहे. म्हणजे 10-26 ही ग्रेडची तुम्ही 1800 रुपये मोजतायत आणि ती 40 किलो घेऊन तुम्ही हिच्यापेक्षा 10-26 पेक्षा जास्त पैसे मोजतायत. आता तुम्ही हुशार असाल, तुम्हाला समजलं असेल तर चांगली गोष्ट आहे, नाही समजलं असेल त्या ग्रेडा कोणत्या आहेत तुम्ही काय जास्त मार्केटमध्ये चर्चा चालू आहे, जे मी ऐकलं आहे शेतकऱ्यांकडनं. मला एका शेतकऱ्यांनी 2-4 शेतकऱ्यांनी ऑब्झर्वेशन केलंय, मी तुमच्या समोर मांडतोय. तर काय आहे महाराज ते, तर तुम्ही 10-26 घेऊन मटेरियल फेकता महाराज 1800 रुपये देतात बरोबर, आणि त्याच्या जागावर दुसरी ग्रेड घेतात महाराज 40 किलोची, त्याच्यापेक्षा महाग. असं वेगळं काय विशेष? तुम्ही म्हणाल मायक्रोन्यूट्रन आहे, जाऊन बघा किती टक्के मायक्रोन्यूट्रन आहे. सगळे 0%, 0.1, 0.5. काय उपयोग आहे? एक बी पुरा नाही, 1% पुरा नाही. मग काय उपयोग आहे महाराज? ट्रेस आहे, काय करतात त्या ट्रेसला? तर असा विषय आहे महाराज, तुम्हाला लक्षात येत नसेल महाराज. तुम्ही जर 50 बॅगा टाकत असाल ना, 50 बॅगा 10-26च्या, आणि तुम्ही त्या टाकाल ना तर 5 बॅगा तुम्हाला पैसे वाया जातील तुमचे. म्हणजे 5 बॅगाचे पैसे तुम्हाला जास्त द्यावा लागतील, कारण की प्रत्येकामागे 10-10 किलो कमी होते. येतंय का माझ्या सांगणं लक्षात? म्हणजे तुम्हाला 10-26च्या जर 5 बॅगा घेतल्या तर तुम्हाला मटेरियल किती भेटेल महाराज? 250 किलो बरोबर ना. 50-50-50-50-50 250. आणि 40 किलोच्या घेतल्या तर मटेरियल किती भेटेल महाराज? करा 4×1 4, 4×2 8, 4×1 12, 4×4 16, 160 किलो मटेरियल तुम्ही तेवढेच पैसे देऊन घेताय, किंवा किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त पैसे घेऊन घेताय. आणि हे 250 किलो मटेरियल तुम्ही त्याच्यापेक्षा कमी पैसे देऊन घेताय 10-26. तर महाराज थोडा विचार करा. तुमचा कार्यक्रम जो आहे, आपला कार्यक्रम अपन को ही बजाना पडेगा, अपना कार्यक्रम अपन को ही बचाना पडेगा होने से. असं आहे महाराज. तर आजसाठी एवढं. जय हिंद, जय महाराष्ट्र. समजलं नसेल तर अजून दुसऱ्या कोणाला व्हिडिओ दाखवा, समजून घ्या आणि अशा गोष्टीमधून थोडं समजा. कारण की होतं काय आहे, हे सबसिडीचे खतं आहेत, हे परवडत नाहीत महाराज. तर कुठल्या ना कुठल्या मार्गाने, काही ना काही मार्ग काढून हे हळूहळू वेगळ्या मार्गाकडे नेणं चाललं आहे. बघू आता ते कसं कुठपर्यंत पोहोचतं. पण आतापर्यंत तुम्हाला चान्सेस आहेत. तर 50 किलो वापरा, पुढे सगळे 40 किलो झाले ना मग काही पर्याय नाही, मग सगळेच वापरता माणूस, काही विषय नाही. पण आता आहे तर डोकं लावा आणि फायदा करून घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.